भिवंडी या ना त्या कारणानं कायम चर्चेत असतं. आत्ताही भिवंडी महानगरपालिकेतल्या उलतापालतीनं चर्चांना उधाण आलंय. महापालिका निवडणूक झाली, निकाल लागले, भाजपची सत्ता येणार हे पण निश्चित झालं. पण घोडं अडलं ते अडलंच. भाजपनं आधी आपला महापौर पदाचा उमेदवार म्हणून नारायण चौधरी यांचं नाव जाहीर केलं, पण नंतर उमेदवारी बदलली आणि तिथंच माशी शिंकली. चौधरीसह भाजपच्या 9 नगरसेवकांनी कल्टी मारत वेगळा गट स्थापन केला, पण काँग्रेसची वाट धरली आणि भाजपचा टांगाच पलटी झाला. सध्या भाजप फर्मात आहे. भाजप फुटला असं साधं कुठं ऐकायला पण मिळत नाही. अशा काळात पॉवरफुल भाजपचं घोडं कसं फरार झालं? भिवंडी निजामपूर महापालिकेत नेमकं काय घडलं? नाट्यमयरित्या नारायण चौधरी महापौर कसे झाले हे जाणून घेऊया या भागातून. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक आणि आपण बघताय बोल बिंदास्त. भिवंडी महापालिकेत एकूण 90 सदस्य संख्या. बहुमतासाठी तिथं 46 जागांची गरज, पण तिथं कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला सर्वाधिक 30 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी शरद पवार गट 12, भाजप 22, सेना 12, समाजवादी पक्ष 6 आणि कोणार्क विकास आघाडीला 4 जागा अशा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर भाजपनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. भाजप आणि सेनेच्या मिळून 34 जागा होतात. सपा आणि विकास आघाडीचे 10 व इतर 4 सोबत घेतले तरच भाजपची सत्ता येईल अशी स्थिती होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून पक्षात आलेले नारायण चौधरी यांना भाजपनं महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली. पण भाजपनं काही तासातच काय विचार केला कोणास ठाऊक, त्यांनी आपला उमेदवारच बदलला आणि स्नेहल पाटील यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे चौधरींचा पारा चढला. त्यांनी पक्षात मोठी फूट घडवली आणि आपल्यासह 9 नगरसेवकांचा वेगळा गटच तयार केला. त्यानंतर नारायण चौधरी हे काँग्रेसला जाऊन मिळाले. खरं तर काँग्रेस प्रणित सेक्युलर आघाडीकडे काँग्रेसचे 22, राष्ट्रवादीचे 12 असे 42 नगरसेवक आहेत. सपा आणि कोणार्क विकास आघाडीशी त्यांची सुरुवातीपासून बोलणी सुरू होती, पण विकास आघाडीच्या नेत्यांची काही प्रकरणं बाहेर निघाल्यानं ते शांत झाले. स्वाभाविकच बोलणी पुढे सरकत नव्हती. हीच संधी साधत नारायण चौधरी सेक्युलर आघाडीला अप्रोच झाले. त्यामुळे काँग्रेस आघाडीची बाजू बळकट झाली. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी आणि काँग्रेस उमेदवार तारिक मोमीन दोघेही रिंगणात होते. कोणाचा अर्ज ठेवायचा, कोणाचा मागे घ्यायचा हे ठरलेलं नव्हतं. नारायण चौधरी हे महापौर पदासाठी आग्रही होते. अखेर भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस उमेदवारानं माघार घेतली. त्यामुळे चौधरींचा मार्ग मोकळा झाला. आता भाजपचे बंडखोर नेतेच भिवंडीचे निर्विवाद महापौर झालेत. पण हीच भाजपची खेळी नव्हती ना, अशाही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्यात. भाजपच्या नगरसेवकांनी कल्टी मारली, पक्षाचा टांगाही पलटी केला हे खरंच, पण पुरेसं संख्याबळ नसल्यानं भाजपनंच नारायण चौधरींना फुटायचा सल्ला दिला नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. अर्थात काँग्रेसनं भाजपला धक्का दिला, चंद्रपूरचा बदला घेतला असं आज तरी नक्कीच दिसतं. पण भाजपचे घोडे खरंच फरार झालेत की इथंही घोडे बाजाराचा वेगळा गेम आहे, ही शंका कायम असेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.